नेमके घोटाळे करणारे नमुनेबाज असतात की ते करू देणारी सामान्य जनता येडी तेच समजत नाही. समजा तुम्ही 6 वर्षापूर्वी मेलेला आहात आणि 6 वर्षानंतर तुम्ही जिवंत झालात फक्त आणि फक्त स्वस्त धान्य दुकानात मिळणार स्वस्त धान्य घेण्यासाठी. हो, तसाच घोटाळा आज माझ्या समोर आहे. हे आहे मृत्यू प्रमाणपत्र. ग्रामपंचायत नेप्ती या ग्रामपंचायतचं नाव आहे तुळशीराम वामन चौगुले आणि हे मृत्यू झालेले तर 27/9/2017 आणि त्यांनी 31/1/2025 स्वस्त धान्य दुकानात जाऊन धान्य उचललंय. असं एक प्रकरण नाहीये, 2 प्रकरण नाहीये, हे माझ्याकडे कागदच कागद येतं आणि ही कागद सगळी घेऊन आले नाहीत ग्रामपंचायत नेप्तीचे. काय नाव तुमचं? अमोल चौगुले. आता यांच्या मते त्यांच्या जे नेप्तीला जे स्वस्त धान्य दुकान आहे त्याच्यामध्ये मागचे कित्येक वर्ष झालं यांनी तक्रार करायच्या आधी 178 मयत लाभार्थ्यांचं धान्य दुकानदारच गायब करतोय. म्हणजे मला एक गोष्ट सांगा, मृत्यू प्रमाणपत्र आहे हे, सरकारने दिलेलंच मृत्यू प्रमाणपत्र आहे. याच्यावरती तारीख आहे 2017. किती? 27/9/2017 आणि परचेस स्लिप कधीची आहे स्वस्त धान्य दुकानाची? 31/1/2025 आणि दुकानदाराचं म्हणणं आहे की तो स्वतः माणूस येऊन धान्य घेऊन गेलाय. म्हणजे तुम्ही हे बी म्हणू शकता की भूताची जी कल्पना होती ती त्यांनी बघितलेली आहे. मी जेव्हा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केला तेव्हा त्यांनी म्हटले की आम्ही कारवाई करू. बघू आता ते काय कारवाई करतायत ते. बडे मॅडम आहेत का? ते माझ्याकडे एक तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत घोटाळा आला होता 2025 मध्ये मृतक व्यक्तीच्या नावाने धान्य उचललेलं. पण हे जनतेसमोर पुरावे मांडणं गरजेचं होतं. तुम्ही काय सांगाल या घोटाळ्याबद्दल? ह्या घोटाळ्याबद्दल आम्ही 1 वर्षापासून 4-5 वेळेस अर्ज केले. तर जे आपलं आम्ही जी तक्रार मांडली तर ती तक्रार सोडून आणि आम्हाला फोन न करता कुठल्याही अर्जदारांना न बोलावताच चौकशी झाली आणि त्या चौकशीत काय झालं त्याचा अहवाल आम्हाला आला तर तो वेगळाच अहवाल आलाय. याच्यामध्ये सगळेच सामील आहेत, जिल्हाधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या अधिकाऱ्यांपर्यंत. मला माझी सगळ्यांना विनंती आहे, याच्या खोलात जाऊन या घोटाळ्याबद्दल लवकरात लवकर चौकशी करा. कारण की सामान्य जनतेचं धान्य तुम्ही खाताय, तुम्हाला लाजा वाटत नाहीये. मड्याच्या टाळूवरचं लोणी खातायत. जे आवाज उठवतय त्यांच्या जीविताला बी आज धोका आहे. आता आम्ही आवाज उठवलाय म्हणून आमच्या बी जीविताला धोका करू नका. त्याच्याऐवजी योग्य ती कारवाई करा, नाहीतर आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे पण जावंच लागेल.